Good morning everybody. Today we have learned money poem, that is 2.6. Poetry section बघा. Poetry section मध्ये 2.6 पोएमचं हेडिंग आहे मनी. This poem is written by William H. Davis, that is William Henry Davis. आता मनी पोएमच्या टायटलमध्ये काय डिफिकल्ट फॉर्म नाही आहे. मनी म्हणजे काय? पैसा. सी द फर्स्ट आईस ब्रेकर्स. आता आईस ब्रेकर्समध्ये सॉल्व केलेलं आहे बघा. तुम्ही ते आन्सरिंग लिहून घेतलं तरी चालू शकते. सी द ॲक्टिव्हिटी ऑफ आईस ब्रेकर. फर्स्ट ॲक्टिव्हिटी, डिस्कस इन द क्लास अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ मनी. आता इम्पॉर्टन्स ऑफ मनी म्हणजे काय रे, की पैशाचं महत्त्व. आता पैसा कशासाठी महत्त्वाचा आहे थोडक्यामध्ये, दिस इज वन ऑफ द मीनिंग. पैशाचे महत्त्व ह्या विषयावर आपल्याला त्यांनी डिस्कस करायला सांगितलेलं आहे. आता एक पहिला पॉईंट दिला आहे बघा, मनी इज यूज्ड ॲज कॅपिटल इन बिझनेस. बघा, बिझनेसमध्ये मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, देन इन विच, सेकंड वन बघा, लिहून घ्यायचं असेल तर नोटबुकमध्ये लिहून घ्या. मनी इज नेसेसरी टू सॅटिस्फाय बेसिक नेसेसिटीज. विच इज आर आवर बेसिक नेसेसिटीज. आता जरी बेसिक नेसेसिटीजमध्ये आपण म्हटलं, हाऊस आहे आपलं किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ आहेत जीवनामध्ये, फूड आयटम, मग ह्या सगळ्याला काय लागतात लक्षात घ्या, पैसा हा लागतोच. आणखीन काय म्हणू शकतो आपण, इट इज रिक्वायर्ड फॉर एज्युकेशन. दॅट इज मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एज्युकेशन. आज आपण जर करिअर एज्युकेशन बघितलं तर त्यामध्ये पैसा हा अतिशय महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे एज्युकेशनल फीज ज्या आकारल्या जातात, म्हणजे तुम्हाला ती फी भरली तरच एज्युकेशनमध्ये तिथं एंट्री मिळते. आणि लास्ट आहे, मनी इज इसेन्शियल फॉर हेल्थ केअर अँड सर्व्हिसेस. मग एक प्रकारे म्हणतो आपण मेडिकल एक्सपेन्सेस हा फॉर्म अतिशय महत्त्वाचा आहे, की आरोग्यामध्ये पैसा हा अतिशय गरजेचा आहे म्हणतो आपण. इसेन्शियल हा फॉर्म वापरला आहे बघा त्यांनी. इसेन्शियल दॅट मीन्स व्हेरी नेसेसरी. आता सेकंड ॲक्टिव्हिटी काय दिली आहे बघा, कंप्लीट द वेब असं म्हटलेलं आहे. फिल करून दिलेत, तुम्ही ते लिहून घ्या. मनी स्पेंड ज्युडिशियसली. आता हाऊ वी केअरफुली स्पेंड द मनी. आता पैसा कसा खर्च करायचा बघा. पैसा खर्च करताना कुठल्या म्हणतो आपण वेगवेगळ्या गरजा अतिशय महत्त्वाच्या. मग आता केअरफुली हाऊ वी स्पेंड द मनी, अतिशय काळजीपूर्वक, अतिशय हुशारीनं, अतिशय म्हणतो आपण सेन्सिबली हाऊ वी स्पेंड द मनी, दॅट्स कॉल्ड ॲज अ ज्युडिशियसली. आता हाऊसिंग आहे बघा, पैसा खर्च कसा केला जातो, म्हणजे जास्तीत जास्त कुठल्या गोष्टी गरजेचं आहे, तर एज्युकेशन, देन हाऊसिंग, देन डोनेशन फॉर पुअर अँड नीडी, देन फूड, हेल्थ अँड केअर. आता हे दोन्ही ॲक्टिव्हिटी एकमेकाला अशा अनुसरून आहेत बघा. कशा अनुसरून, तर वरच्या बाजूला आपण बघितलेलं, बिझनेसमध्ये मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट, अनदर हेल्थ, एज्युकेशन, फूड, हाऊसिंग फॉर्म. तसंच लक्षात घ्या, हे पैसे ह्याच्यावरच जास्त खर्च केले जातात किंवा गरजेचं आहे थोडक्यामध्ये. दिस इज व्हेरी नेसेसरी अँड इसेन्शियल टू स्पेंड द मनी. मेक अ लिस्ट ऑफ गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड्स. आता तुम्ही म्हणाल पैसा हा टॉपिक आहे पोएमचा, मग फ्रेंड्स, तर ते पोएममध्ये आहे लक्षात घ्या. फ्रेंड्स हा फॉर्म पण आहे. आपण म्हणतो ना, पैसा असला तरच मित्र बनतात, पैसा नसेल तर मित्र नसतात, किंवा आपल्याजवळ पैसा नसताना असलेले मित्र, दॅट्स वी हॅव कॉल्ड रिअल फ्रेंड. ओके, मेक अ लिस्ट ऑफ गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड. फर्स्ट वन, हेल्पफुल, अफेक्शनेट, ट्रस्टवर्दी. आता बऱ्याच क्वालिटीज दिलेत बघा. एक समथिंग वी हॅव कॉल्ड ट्रू फ्रेंड और गुड क्वालिटीज ऑफ दॅट अवर फ्रेंड. बघा, हेल्पफुल नेचर आहे, अफेक्शनेट आहे, ट्रस्टवर्दी, देन ट्रूथफुल, डिपेंडेबल, करेजियस, एंटरप्राइजिंग, इन्स्पायरिंग, क्रिएटिव्ह अँड इनोव्हेटिव्ह. These qualities are very important for your friend, which you have called your friend as a good quality friend. Then what? Here, last activity of icebreakers. Do you lend money to your friend? Give reasons. See this. बघा, तुम्ही एखाद्या मित्राला तुमच्या मदत कराल का किंवा पैसे द्याल का, तर काय रिझन असू शकतं. यस नो असा फॉर्म दिला आहे, म्हणजे हे रिझन असेल तर पैसे देणार, हे रिझन असेल तर पैसे देणार नाही, असं त्यासाठी यस नो असा फॉर्म वापरलेला
आहे. बघा काय म्हणू शकतो आपण, पहिला फॉर्म लिहून घ्या. ह्यामध्ये इफ ही ऑर शी, आता मित्रामध्ये मैत्रीण किंवा मित्र असं, त्यासाठी ही ऑर शी वापरले. आता मी ही हा फॉर्म वापरते. इफ ही हॅज जेन्युइन प्रॉब्लेम. बघा पैशाची मदत केव्हा कराल तुम्ही, खरंच त्याला काहीतरी असं कारण असेल, अतिशय मोठी अडचण असेल आणि ती रिअल असेल तर तुम्ही त्याला मदत करू शकाल. देन व्हॉट, इफ ही ऑर शी युजेस इट फॉर स्टँड पर्पज. दॅट्स मीन्स व्हॉट, की खरंच म्हणतो आपण एक प्रकारे नेसेसरी आहे किंवा गरजेचं आहे किंवा खरं कारण असेल तरच तुम्ही त्याला पैसे देणार, उधार. ओके. देन व्हॉट, आणि गरजू असेल, दॅट इज व्हेरी नीडी, और फादर इज व्हेरी सिक, वडील आजारी आहेत, अशा अर्थानं असेल तरच आपण काय करू शकतो, पैसे देऊ शकतो. बघा समजा चित्रपट बघायला किंवा एखादं एंटरटेनमेंट करायला जर पैसे लागणार असेल तर आपण पैसे देणार नाही. ते नोच्या कॉलममध्ये येऊ शकते. इफ शी हॅज नो इंटेन्शन रिटर्निंग बारोड मनी, समजा दिलेले पैसे ती परत करणार नसेल तर आपण पैसे देत नाही. ओके. देन व्हॉट, शी वेस्ट टाईम ॲट मूवीज अँड मॉल्स. चित्रपट बघायला पैसे लागायचे तर आपण देत नाही. म्हणजे गरज असेल आणि ती नीड्स लक्षात घ्या, रिअल असेल तरच आपण काय करतो, पैसे देतो. दॅट इज मनी इज व्हेरी नेसेसरी वी आर कॉल्ड, बट दिस इज नॉट कम्प्लिटली वी आर सी गिव्ज अस हॅपीनेस. ह्यात रिअल फॉर्म काय सांगितलं आहे पोएटने तेही दिलेलं आहे. बघा फर्स्ट पॅसेज जो दिला आहे तो विल्यम एच डेव्हिस यांचा इंट्रोडक्शन आहे. बघा इरा फॉर्म काय दिला आहे बघा, 1871 to 1940. WH, that means William H. or William Henry Davis was a Welsh poet and writer. He spent significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom. म्हणजे त्यांनी भरपूर लक्षात घ्या भ्रमंती केली, फिरले ते वेगवेगळ्या फॉर्ममधून, म्हणजे युनायटेड स्टेट्समधून. ही बिकेम अ पेडलर अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. आणि लक्षात घ्या ते स्ट्रीट सिंगर होते, म्हणजे रस्त्यावरून गात जायचे, त्या गाण्यातून ते वेगवेगळ्या पद्धतीचं काय करायचे, मेसेज द्यायचे. देन आफ्टर several years, that is after many years, A Wandering Life, he published his first volume. म्हणजे बरीच वर्ष भटकंती केल्यानंतर त्यांनी त्यांचं एक पोएमचं लक्षात घ्या फॉर्म पब्लिश केला. तो व्हॉल्यूम जो आहे त्याचं नाव दिलं आहे बघा, द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स, असा फॉर्म आहे. आणि सेकंड पॅसेज, आता सेकंड पॅसेज जो दिला आहे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॅसेज बिकॉज इन दिस पॅसेज पोएट टेल्स अस व्हॉट इज दिस पोएम अबाउट. पोएममध्ये काय सांगितलं ते दिलेलं आहे. आता पोएम इझी आहे, लक्षात घ्या. मनी दॅट मीन्स पैसा. पैसा पोएटनी कशा पद्धतीनं लक्षात घ्या महत्त्वाचं आहे, महत्त्वाचं नाही, कुठल्या क्षेत्रात, व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर द रिच पर्सन अँड पुअर पर्सन, दॅट मीन्स ही एक्सप्लेन्स हिज व्ह्यूज. ओके. द पोएम टेल्स अस अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन टू फाइंड द रिअल हॅपीनेस. बघा पोएममध्ये काय सांगितलेलं आहे की एक श्रीमंत मनुष्य की जो काय व्हायला त्याला आवडते, लक्षात घ्या, दॅट इज पुअर मॅन. त्याला गरीब व्हायचं आहे का, बिकॉज टू फाइंड द रिअल हॅपीनेस. त्याला काय शोधायचं आहे, खरा आनंद, खरं समाधान, खरं सुख. इट इज वेन वी डू नॉट हॅव मनी ऑर हॅव लॉस्ट आवर मनी. वेन वी फाइंड द रिअल हॅपीनेस, खरा आनंद किंवा खरं सुख केव्हा मिळेल तर ज्या वेळेला आपल्याकडे पैसे नसतील. बघा कशा पद्धतीनं सांगितलं, समथिंग वी हॅव सी दिस इज व्हेरी रबिश. तुम्ही म्हणाल हे काय आहे, पैसा नसेल तर सुख असतं का, पण दिस इज ऑल्सो वेन वी लर्न अँड वी रिअलाइज. ज्या वेळेला हे आपल्याला कळतं, लक्षात घ्या, गरीब असतो आपण त्यावेळेला खरंच आपण खूप समाधानी असतो, असं पोएटने एक्सप्लेन केलेलं आहे. वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज. बघा ज्या वेळेला गरीब असतो त्यावेळेला आपल्याला कळतं की पैसा किती महत्त्वाचा आहे, म्हणजे महत्त्वाचा आहे का नाही. वी रिअली अंडरस्टँड इन आवर पुअरनेस. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाऊ ही डझंट हॅव मनी. लास्ट स्टॅन्झामध्ये तसं एक्सप्लेन केलेलं आहे बघा, पैसे नाही आहेत, पण व्हॉट ही हॅव व्हेरी व्हॅल्युएबल थिंग, ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. त्याच्याकडे खरे मित्र आहेत, थोडे का असेनात पण खरे मित्र आहेत. फर्स्ट आय रीड द पोएम, देन यू learn and I tell you the same meanings also. See this, money.
पहिल्यांदा होल पोएम मी रीड करते. वेन आय हॅड मनी ओ. बघा, रिपिटेशन इज समथिंग वी हॅव सी ही गिव्स द पोएटिकल इफेक्ट ऑल्सो अँड इम्पॉर्टन्स ऑफ द मनी ऑल्सो. बघा, म्हणजे मनी हा शब्द दोनदा वापरला आहे त्याने, म्हणजे मनीचा इम्पॉर्टन्स त्याने एक्सप्लेन केला आहे कशा पद्धतीनं. दॅट्स वी हॅव कॉल्ड रिपिटेशन अँड ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय? एखाद्याला आपण हाक मारतो की नाही, म्हणजे पैशाला हाक मारल्या केले त्याने. मनी ओ. आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. बघा, आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. हायपरबोल का म्हटलं आहे लक्षात घ्या इथं, की एक प्रकारे म्हणतो आपण रियालिटीमध्ये आपण होतो नाही असं नाही घडू शकत अशा पद्धतीनं, म्हणजे थोडीशी अतिशयोक्ती केल्यासारखं केलं त्याने. आय न्यू नो जॉय. आपण रियालिटीमध्ये म्हणतो आपण हां पैसा भरपूर आहे मग आनंद आहे, पण इथं काय म्हटलं आहे? आनंद नव्हता मला, माझ्याकडे भरपूर पैसे होते त्यावेळेला आनंद नव्हता. टिल आय वेंट पुअर. बघा, मी गरीब होतो पण आता मी श्रीमंत आहे पण मी आनंदी नाही. काय म्हटलं त्यांनी? ज्या वेळेला मी अतिशय धनवान होतो त्यावेळेला मी समाधानी नाही. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड. आता इथं फॉल्स मॅन असा वर्ड वापरला आहे. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर.